उजवीकडे पांडुरंग, डावीकडे रखुमाई आणि त्या दोघांच्या मध्ये टूरिंग फोटो स्टुडिओ। टूरिंग फोटो स्टुडिओ? आता ही काय भानगड आहे? तर त्याचं असं आहे ना माऊली, या हिरो होंडावर एक कॅमेरा आहे आणि एक प्रिंटर आहे। दिसली गर्दी की थांबवली गाडी, काढला फोटो की झटकन काढली प्रिंट। वारीमध्ये दोन प्रकार होतात। एक तर माऊलीचं दर्शन तिथं होत नाही, पांडुरंगाचं दर्शन होत नाही सर्वसामान्य लोकांचं। हजारो लोक दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर माझी उपजीविका त्याच्यावर साधली जाते की मी A4 आणि 4x6 हे दोन प्रकारचे फोटो विकतो आणि सर्वसामान्य A4 चा फोटो जो आहे तर तो 30 रुपयाप्रमाणे देतो आणि 4x6 चा फोटो हा 20 रुपयाप्रमाणे देतो। आणि किती वर्षापासून करता हे सगळं? मी हे सर्व जवळजवळ आतापर्यंत 7वं वर्ष चालू आहे माझे। 7 वर्ष झाली हे दादा वारीमध्ये वारकऱ्यांना त्यांच्या आठवणी कागदावर छापून देत आहेत। तुमच्या सेल्फीच्या जमान्यात वारकरी आजही याच दादावर अवलंबून आहेत। त्या ठिकाणी जाऊन चंद्रमागेमध्ये स्नान करायचं आणि मग कळस दर्शन घ्यायचं, पण पांडुरंगाच्या चरणाला हात लावायला संधी मिळत नाही। परंतु रस्त्याने आम्ही जर जात असताना अशी जर मूर्ती दिसेल तर ती पांडुरंगाचीच मूर्ती आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक दिसेल त्याच्यामध्ये पांडुरंग असतो। म्हणून आम्ही आज ह्या पांडुरंगाच्या चरणाला हात लावून पांडुरंग भेटला असे आम्ही ग्रह धरून नक्की। पंढरीच्या वारीतला हा चालता फिरता फोटो स्टुडिओ। हा फोटो स्टुडिओ पाहिला आणि काही ओळी आठवल्या। भक्ती कधी न हुकली हावेस भाविकांच्या, तू तारतोस तरीही नावेस भाविकांच्या, येतोस म्हणती लोक स्वप्नातही विठू तू, फोटोतही कधी तू यावेस भाविकांच्या। पंढरीच्या वारीतून कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा।